सियावर रामचंद्र की जय। गंगा नदी ओलांडून दक्षिण तीरावरून उत्तर तीरावर आल्यानंतर एक सुंदर नगरी दिसलेली आहे आणि ही नगरी नेमकी कोणाची, ती का वसली, याच्या संबंधीची कहाणी रामचंद्रांनी ऋषी विश्वामित्रांना विचारलेली आहे। विश्वामित्रांनीही मोठ्या आनंदाने ही कहाणी सांगायला सुरुवात केली आहे। रामा, सत्ययुगामध्ये दितीचे पुत्र दैत्य या नावाने ओळखले जायचे, तर अदितीचे पुत्र धर्मात्मा होते, ते देव या नावाने ओळखले जायचे। दितीचे दैत्य, अदितीचे देव असे झाले। या देव आणि दानवांना असं वाटायला लागलं की या अफाट रत्नाकरामध्ये जे रत्न लपलेले आहेत त्या रत्नांना बाहेर काढायला हवं आणि या रत्नातून आपण आपला उत्कर्ष करून घ्यायला हवा। मग या सगळ्यांनी मिळून, मी तुम्हाला कथा खूप वेगवान सांगतोय, विश्वामित्रांनी खूप निवांत सांगितली रामचंद्रांना, त्यात कितीतरी सर्ग गेलेत, पण तेवढ्या सर्गांमध्ये मी अडकून पडलो तर रामायणाची कथा पुढे सरकणार नाही। आणि गंमत कशी आहे मित्रहो, रामचंद्र आता गंगेच्या उत्तर तीरावर आलेले आहेत। उत्तर तीरावर आल्यामुळं मिथिला नगरी अजून जवळ आलेली आहे। या जवळ आलेल्या मिथिला नगरीत प्रवेशापूर्वी रामचंद्रांना यांच्या हातून अजून एक दिव्य कार्य पार पाडायचं आहे, महान कार्य आहे। महर्षी गौतमाची पत्नी अहिल्या रामचंद्रांचा वाट बघत थांबलेली आहे। रामचंद्रांना तो धनुष्य बघायचा आहे, ते जनक राजाचा, विदेह राजाचा दरबार बघायचा आहे। आणि धनुष्य आणि विदेह राजाचा दरबार तर एक निमित्त आहे। देवानी आपल्या अवतरणानंतर आपली पत्नी बनण्यासाठी देवी लक्ष्मीला तिथे पाठवलंय आणि ती जनकाची कन्या सीता बनून मिथिला नगरीमध्ये वावरते आहे। त्या मैथिलीला भेटायचं आहे, त्या मैथिलीला भेटायचं आहे। त्यामुळं रामचंद्रांच्या भेटीची ओढ जशी आहे तशी ती आपल्याला पण आहे ना, आपल्याला पण आहे। तुम उठो सिया श्रृंगार करो, शिवधनुष रामने तोडा है, हे ऐकायचं आहे। त्यामुळे त्या कथेच्या पर्यंत पोहोचण्यासाठी ही कथा जरा वेगवान पद्धतीनं घेणं आवश्यक आहे। तुम्ही तुमच्या मनात तीच असेल ना की जरा कुलकर्णी 50वर भाग होऊन गेली, पण अजून काय तुम्ही सीता स्वयंवरापर्यंत जात नाही आहात, काय हलकट आहात, किती भाग वाढवणार आहात, असं वाटण्याची शक्यता आहे। म्हणून जरा वेग धारण करतो तुम्ही। म्हणजे कसं आहे, कथेकरीने कथा एवढी लांबू नये की लोक झोपावेत किंवा निघून जावेत, त्यामुळे जरा वेग घेतो। दितीचे पुत्र दैत्य आणि अदितीचे पुत्र देव यांनी ठरवलंय की रत्नाकरातील रत्न आपल्याला मिळायला हवीत रामा। मग जर रत्नाकरच ढवळायचा असेल तर त्यासाठी रवी किती मोठी हवी, आणि रवी मोठी हवी असेल तर त्यापेक्षाही दोर किती मजबूत हवा। मग दोघांनी मिळून मंदार पर्वताला साकडं घातलंय। हे मंदराचला, हे पर्वतराजा, तुला आम्हाला या समुद्र मंथनासाठी, रत्नाकराच्या दोहनासाठी मदत करावी लागणार आहे। तू आमची रवी व्हायला तयार हो। मंदार पर्वत सहर्ष रवी व्हायला तयार झालाय। आणि मग दोर, मग केला वासुकीचा दोर। एक महाभयंकर वासुकी नावाचा नाग दोर व्हायला तयार झालाय। देव आणि दैत्याने वासुकीचा दोर करून मंदरांचल पर्वताला रवी करून समुद्राचं मंथन करायला सुरुवात केलेली आहे। अगदी मंदरांचल पर्वत समुद्रात गेल्याबरोबर त्याची उंची एवढी भयंकर की तो पाताळापर्यंत जातोय, आणि पाताळापर्यंत गेल्यानंतर एक एक रत्न निघायला सुरुवात झाली आहे। कालकूट विष निघालंय, ते विष पहिल्यांदा भगवान शंकरांनी प्राशन करून स्वतःला नीलकंठ अशी उपाधी घेतलेली आहे। मग एक 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 रत्न, महालक्ष्मी आली, त्यासोबत धन्वंतरी पण आले। आणि धन्वंतरी आल्यानंतर धन्वंतरींच्या सोबत काही सुंदर अशा महिला देखील आल्या। बघा काय ते सुंदर अशा महिला देखील आल्या। या महिलांच्या सोबत विवाह ना दैत्यानी केला ना देवानी केला, त्या धन्वंतरींच्या परिचारिका होत्या। म्हणून तर
परिचारिकांना सिस्टर म्हणण्याची सवय लागली असावी, भगिनी ही सवय आपल्याकडे लागलेली असावी. या धन्वंतरींनी आपल्या उपचारांनी लोकांना रोगमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबत अमृतालय वारुणी पण आली आहे. वारुणी म्हणजे काय कळलं ना? म्हणजे थोडं जेवणाआधी थोडं वाली वारुणी. ही सुरा असुरांनी नाकारली. सुरा नाकारणारे, वारुणी नाकारणारे, सुरा नाकारणारे म्हणून असुर, आणि हे ते सुर ज्यांनी सुरा स्वीकारली ते सुर देव झाले. आणि यासोबत अमृत पण आलं. आणि अमृतावरून तर देवाच्या आणि दैत्यांच्या मध्ये घनघोर संग्राम झाला. प्रसंगी भगवान विष्णूला मोहिनी रूप धारण करून या सगळ्यामध्ये गडबड करावी लागली, तरीही संग्राम झाला. आणि यात दितीच्या पुत्रांचा बळी गेला. आपल्या पुत्रांच्या मृत्यूने व्यथित झालेली, दुःखी झालेली दिती, तिने मग पुन्हा नव्याने तपश्चर्या करून कश्यप ऋषीच्या आश्रमात कुशप्लव वनामध्ये तपश्चर्येला सुरुवात केली. आणि ती गर्भस्थ होऊन अशा पराक्रमी पुत्राच्या अपेक्षेने गेली जो देवाचा, देवराज इंद्राचा देखील पराभव करू शकेल. पण इथे देवांनी डाव साधला. आणि जेव्हा दिती आपलंच मस्तक थकून भागून झोपलेली होती, ती मस्तक अशी खाली होती, मस्तक पायापर्यंत जात होतं, अशा विचित्र अवस्थेत झोपलेली असताना तिच्या तेजोभंग झाला. म्हणून इंद्राणी तिच्या गर्भात प्रवेश करून तिच्या गर्भाचे 7 तुकडे केले. या 7 तुकड्याच्या रुदनानंतर दिती जागी झाली आणि तिला कळलं की आपल्या याचे तुकडे झालेले आहेत. आणि ते तुकडे झाले 7 मरुतगण. आणि त्या मरुतगणांना देखील देवाने आशीर्वाद दिला आणि सांगितलं की हेही गर्भ चांगल्या पद्धतीनं वाढतील. पुढे यांच्याच पुत्राचे एक लांबलचक कहाणी आहे, म्हणजे लांबलचक वंशावळ आहे. त्यांचा मुलगा हेमचंद्र, सुचंद्र, धूम्राश्व, सृजय, सहदेव, कुशाश्व, सोमदत्त, काकुत्स, सुमती आणि त्याचा पुत्र विशाल. या नगरीमध्ये त्या विशालाने स्थापन केलेली ही विशाला नगरी आहे. आणि या नगरीत सगळे सुखाने जगतायत. हे सुमती राजाच्या पुत्राचे सगळे जी सुमती राजा जो होता त्याच्या नगरीमध्ये आता आपण वावरतो आहोत. तिथे तो राजा आहे आणि त्या सुमती राजाला आपण भेटू. तो आता मरुतगणांच्या वंशातला असल्यामुळे तो या नगराची अत्यंत धर्माने, अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठराखण करतो आहे. खूप उत्तम पद्धतीनं तो सांभाळतो आहे. ही विशाल नगरी आता सुमती राजाच्या अधीन आहे. रामा, या सुमती राजाला आपण भेटूया. रामानं सुमती राजाची भेट घेतली आहे. विश्वामित्रांनी रामाच्या सगळ्या पराक्रमाच्या कथा सुमती राजाला सांगितलेल्या आहेत. आणि मग सुमतीनेही रामाचं कोड कौतुक करत, धन्य होत, स्वागत करून, पाहुणचार करून पुढे पाठवलेलं आहे. आणि आता रामचंद्र मिथिला नगरीकडे निघालेले आहेत. या नगरीमध्येच गौतम ऋषींचा आश्रम आहे. या आश्रमाच्या मध्ये पोचल्यावर काहीतरी चूक आहे, काहीतरी चुकीचं घडलंय याची जाणीव रामचंद्रांना झाली आहे. आणि त्यांनी साहजिकच विश्वामित्रांना प्रश्न विचारलाय. काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये.